लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे। एक नवीन नियम लागू होईल। या नियमानुसार जर महिलांच्या घरात खालील 5 वस्तू असतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत। आजपर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा केले आहेत, जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतचे, आणि आता महिलांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की महिलांना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये हप्ता दिला जाईल। आता विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच आचारसंहितेचा समारोप झाल्यानंतर महिलांच्या खात्यात 6वा हप्ता जमा केला जाईल। परंतु एक नवीन नियम लागू करण्यात येणार आहे, ज्याच्यानुसार महिलांच्या घरात या 5 वस्तू आढळल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। याचा प्रभाव फक्त 6व्या हप्त्यावरच नाही तर पुढील सर्व हप्त्यांवर होईल। हे 5 वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत। या सर्व माहितीचा अभ्यास करूनच महिलांनी निर्णय घ्यावा। व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व महिलांना नम्र विनंती की कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडे पोहोचवत असतो, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा। आता लाडकी बहीण योजनेतून 1,12,00,000 अर्ज दाखल झाले आहेत, त्यापैकी 1,06,00,000 अर्ज मंजूर झाले आहेत। योग्यतेसाठी खालील अटी आहेत, ज्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। वयाची मर्यादा 21 ते 65 वर्ष असेल। आयकरदाते आणि इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। या 2 अटींवर आधारित ज्या महिलांचे कुटुंब आयकर देणारे आहेत किंवा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची नावे पोर्टलवर ग्रीन कलरमध्ये दाखवली जात आहेत आणि त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल। महिलांना अपात्रता स्थितीचा सामना करावा लागू शकतो। घरात 4 व्हीलर वाहन, मोठा टीव्ही, वॉशिंग मशीन किंवा इतर ट्रॅक्टर सोडून महागड्या गाड्या, वस्तू असणे हे इन्कम जास्त असण्याचा संकेत असू शकतो। त्यामुळे महिलांनी फॉर्म भरण्यापूर्वी या अटींवर पूर्णपणे विचार केला पाहिजे। तसेच 31 डिसेंबरपूर्वी रेशन कार्डची ई-KYC करण्याची अंतिम तारीख आहे। ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडकी बहीण योजना तसेच इतर अनेक योजना बंद होऊ शकतात। नवीन अपडेट आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी कृपया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या महत्त्वाच्या माहितीला सर्व बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तर भेटूयात पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।